हाय. आज दुपारनंतरचा दिवस हा खूप हॅपनिंग आहे. दोन गोष्टी घडणार आहेत. एक तर मला अवॉर्ड फंक्शनला जायचं आहे आणि त्याच्यानंतर एक फारच गमतीशीर आणि फारच मिनिंगफुल असा एक फॅशन शो आहे संध्याकाळी. त्यामुळे म्हटलं जरा कव्हर करूया सगळंच. मी आत्ता ही साडी नेसणार आहे अवॉर्ड फंक्शनला. ही कोसा सिल्क आहे, खूप जुनी साडी आहे, पण अशी ही साडी आहे. आणि हा जो ब्लाऊज आहे हा मी आत्ताच रेडीमेड ब्लाऊज घेतलेला आहे. स्ट्रेचेबल ब्लाऊज आहे, तर हे जरा कॉन्ट्रास्ट करणार आहे. तयार होते, भेटत राहूया. बेसिक मेकअप करून घेणार आहे, म्हणजे आयब्रोज, काजळ, मस्कारा, लिपस्टिक तेवढंच. कारण हे मला लागलं होतं ते आत्ताचं थोडंसं बरं होत आहे, त्यामुळे मेकअप असं नाही. पण संध्याकाळी मला मेकअप करावा लागणार आहे फॅशन शोसाठी. हा बघा, आमच्या साडीवर बसण्याचा हक्क आहे त्याला. साड्या काढल्या बाहेर की त्याच्यावर बसायचं असतं, टोगोला पण आणि इंजिनला पण. हे सफोराचं ब्लश ऑन खरं तर खूप छान होतं, क्रीम ब्लश ऑन होतं, पण ते बंद केलेलं आहे. हे राहायचं सुद्धा, दिवसभर राहायचं आणि अजिबात त्रासदायक नव्हतं क्रीम असल्यामुळे. बेसिक मेकअप झालाय, आता लिपस्टिक लावायचे फक्त. बॅककोमिंग करण्यापेक्षा थोडेसे ट्विस्ट करून पिना लावून आंबाडा घालून टाकणार आहे. आता हे तिन्ही एकत्र करून पिन लावणार आहे मी. आणि हक्काची बन इथे जरा गणलंय, पण ठीक आहे. नेलपेंट लावायचं होतं, पण घाई गडबडीत राहिलं. म्हणजे आत्ताच्या अवॉर्ड फंक्शनसाठी नाही, फॅशन शोसाठी मला लावायचं होतं.
आत्मविश्वासपूर्वक उचललेलं प्रत्येक पाऊल स्त्रीरूपाचं असं एक अनोखं उदाहरण म्हणजे ऐश्वर्याताई. आणि त्यांच्या या अनेक गुणांचा आदर्श आपण समोर ठेवूया आणि या सुखानो या असं म्हणत त्यांना शुभेच्छा देत घे भरारी असं म्हणत त्यांचा सन्मान करूया. राणी लक्ष्मीबाई स्मृती सन्मानानं त्यांना गौरवण्यात येते. अलकाताईंच्या हस्ते त्यांचा आपण सन्मान करणार आहोत. अभिनेत्री पुरस्कारानंही गौरवण्यात आलं आहे. आणि आजपर्यंत आपण केलेल्या कलासेवेचा गौरव म्हणून कऱ्हाडे ब्राह्मण संघ मुंबई आपल्याला राणी लक्ष्मीबाई स्मृती सन्मानानं शतक महोत्सवी वर्षाच्या महिला दिन सन्मान सोहळ्यात विभूषित करत आहे. पैठणी शेला पुष्पगुच्छ राणी लक्ष्मीबाई स्मृती सन्मान ट्रॉफी सन्मान भेट स्टॅच्यू आणि सप्रे फूड भेटवस्तू देऊन ऐश्वर्याताईंना सन्मानित करण्यात येत आहे. मला खूप छान वाटतं की अलकाताई तुमच्या हस्ते मला हे बक्षीस मिळालं. आता गप्पांच्या बद्दल मला आता तसं पटकन आठवत नाही काही, पण मला एक मात्र नक्की वाटतं की आपण जसजसे मोठे होत जातो तसतसे आपल्याला एक एक अनुभव येत राहतात आणि मग आपल्याला जाणवतं की अरे आपले संस्कार चांगले होते म्हणून आपण ह्या सगळ्या गोष्टीत निभावून गेलो, किंवा अरे आपले संस्कार चांगले होते म्हणून इतक्या वाईट परिस्थितीत सुद्धा आपली पावलं डगमगली नाहीत. तर ते संस्कार चांगले होते, ते संस्कार कुठे झाले? तर मला असं वाटतं की ते संस्कार आईबाबांनीच केले ना. म्हणजे आईबाबा पहिले आपले संस्कार करतात, मग शाळा करते आणि मग आपल्याला जे अनुभव येतात ते आपल्यावर संस्कार करतात असं मला वाटतं. तर माझ्या आईबाबांनी जसं मगाशी सांगितलं, आमची अगदीच मध्यमवर्गीय फॅमिली आहे आणि बाबा माझे रिझर्व्ह बँकेत स्टाफ कॅन्टीनमध्ये सुपरवायझर होते आणि ते तिकडनं मग ते फोर्टला कामाला होते, आम्ही डोंबिवलीला राहायला. आणि मग काहीतरी एक पॅरलल व्यवसाय पाहिजे म्हणून आम्ही पुस्तकांचं दुकान सुरू केलं. आणि बाबा मला आठवतं की फोर्टवरून अशी खूप मोठ्या मोठ्या बॅगा त्या डोंबिवलीच्या गर्दीत असे घेऊन पुस्तकं घेऊन यायचे, कारण का तर तिकडे थोडे 2 पैसे कमी पडायचे आणि इकडे विकली तर ती मार्जिन जरा जास्त असायचं, त्यामुळे ते तिथून पुस्तकं आणायचे. त्यांच्या कॅन्टीनमध्ये सूप खूप छान असायचं, त्यामुळे ते तिकडनं बाटलीभर सूप माझ्यासाठी घेऊन यायचे. तर असं खूप गोष्टी आहेत. आणि मला मुळात असं वाटतं की आईबाबांनी मला खूप लॅव्हिश बालपण दिलं नाही, पण इतकं अमूल्य बालपण दिलं. म्हणजे आत्तापर्यंत जर तुम्ही माझ्या यूट्यूबवर पण मी बरेच माझे लेख वाचते की मला नॉस्टॅल्जिया आहे आणि मला त्या प्रत्येक क्षण ते सगळे माझे आठवतात की काय घडलं, कसं घडलं. आणि त्या अजून स्मरणात असलेल्या गोष्टी, स्मरणात असलेलं चांगलं बालपण, सुखद बालपण असं माझ्या आयुष्यात आलं, ते आईबाबांमुळे आलं. मला एक छोटूसा किस्सा आठवतो. आम्ही चाळीत राहायचो, 5-5 घरांच्या 2 चाळी समोरासमोर होत्या, मध्ये अंगण होतं. आणि खेळायला तसं खूप असलं तरी घरातल्या घरात खेळायला आमचं एक गोदरेजचं कपाट होतं, त्याच्यावर मी खडूनी शिक्षक टीचर खेळायचे. तर बाबा मला नेहमी खडू आणून द्यायचे, पण पांढरे खडू आणून द्यायचे. आणि मी शाळेत मॉनिटर होते, त्यामुळे ते बजावून सांगायचे की शाळेतून खडू वगैरे घेऊन यायचं नाही, हां मी तुला आणून देईन, तुला काय वाटेल ते, पण तिकडनं तुकडा बिकडा असं काही घेऊन यायचं नाही. तर मी म्हणायचं की हां हो चालेल. तर एक दिवस मी कलर्ड चॉक्सनी रंगीत खडूंनी काहीतरी शिकवत होते माझं मी, कोणतरी मुलं बसले तसं गृहीत धरून खेळ चालला होता. तर बाबांनी पाहिलं तर ते म्हणाले की हे कुठून आणले खडू? तर माझं झालं की नाही असेच आले, म्हणजे मला दिले, बाईंनी दिले वगैरे असं सगळं झालं. ॲक्च्युली झालं होतं की मी जेव्हा बाईंनी मला खडू आणायला सांगितले होते ऑफिसमधनं, तेव्हा मी ऑफिसमधनं खडू आणायला जाताना कलर्ड चॉक्सचा बॉक्स पण तिथे समोर होता. तर मला असं आलं की 2 घ्यावेत, गुलाबी हिरवा वगैरे, आणि मी घेतले होते. तर बाबा म्हणाले हे कुठून आणले वगैरे सगळं झालं. मग त्यांना ते पटलं नाही आणि ते खोटंच होतं जे मी बोलले होते. आणि शाळा आमची अगदीच एक रस्ता क्रॉस करून, म्हणजे आई मला डबा खिडकीतून द्यायची, इतकी जवळ होती. तर म्हणे चल तू ते खडू घे आणि चल. बरं आमची शाळा सुटली होती, मोठ्या मुलांची शाळा सुरू झाली होती, साधारण 3री-4थीत होते मी. तर म्हटलं आता 2री शाळा सुरू झाली असेल, चल तू उठ असं म्हणून मला घेतले ते खडू उठत. किती 3 खडू असतील का, असं पण नाही की अख्खा बॉक्स घेऊन आले होते, 3 खडू असतील. तर चल घेऊन चल. मग मी घेऊन गेले. मग बाबा रस्त्यावर उभे राहिले, आमची अशी शाळा होती पॅरलल. तर इथे जे वर्ग होते तर म्हणाले की जा तिथूनच आणलेस ना, ठेवून ये तिकडे.
तर मला इतकं लाजिरवाणं झालेलं की आता ह्या सगळ्या मोठ्या मुलांसमोर जाऊन मी खडू ठेवणार, त्यांच्या बाईंना मी ओळखत नाही त्या बाईंसमोर मी खडू ठेवणार, म्हणजे त्यांना कळणार की ते मी चोरले होते. तर मी ह्यांना खूप नाही मी उद्या ठेवते, मी उद्या शाळा सुरू झाली की ठेवते. नाही तू आत्ता जा आणि ठेवून ये. त्याच्यात मी गेले आणि त्या बाईनं सांगितलं की मला असं असं ठेवायचे खडू वगैरे. झालं, ठेवून आले. ठेवलेच हो. मग आल्यानंतर ते मला म्हणाले की कधीही आयुष्यात कधीही लक्षात ठेव की जी गोष्ट आपली नाही ती आपण घ्यायची नाही. आणि हे वाक्य माझ्या इतकं डोक्यात फिक्स्ड बसलं की जी गोष्ट, मग एखादी गोष्ट, एखादं, आता आपण आजूबाजूला बघतो एखादा देश असेल, एखाद्याचं मन असेल जे त्याने आपल्याला दिलेलं नाही आहे, तर जी गोष्ट आपली नाही ती आपण घ्यायची नाही, ती त्याच्याकडेच ठेवायची. तर अशा छोट्या छोट्या गोष्टीतनं माझ्या आईबाबांनी मला घडवलं. आणि मला असं वाटतं की जसं शिक्षण देत त्यांनी मला घडवलं तसंच एक चांगलं माणूस म्हणून मला घडवलं. त्यामुळे मी खूप कृतज्ञ आहे त्यांच्याप्रती की ह्या समाजात वावरताना, आमच्या ह्या सगळ्या खोट्या फील्डमध्ये वावरताना सुद्धा मी खरेपणाने वागू शकते. मी कुठल्याही गोष्टीत कुठल्याही प्रलोभनांना न बळी पडता मी माझ्या पद्धतीने, ज्या पद्धतीत त्यांनी मला घडवलं आहे त्या पद्धतीत राहू शकते. हे मला वाटतं की माझ्या आईबाबांनी मला दिलेलं एक काय म्हणू गिफ्ट आहे, एक त्यांनी केलेलं माझ्यावरचे संस्कार आहेत आणि ते खूप महत्त्वाचे आहेत माझ्यासाठी. आज आपल्या लोकांसमोर बोलताना मला खूप छान वाटलं. आणखी जाता जाता एकच सांगायचं आहे की आपण बायका, महिला दिनाचा कार्यक्रम आहे म्हणून विशेषतः मला आठवलं की आपण बायका आपल्या संसारात खूप गडबड करत असतो, खूप कामं करत असतो, म्हणजे सगळ्या कुटुंबासाठी जगत असतो, आपल्यासाठी जगायचं कुठेतरी राहूनच जातं. आणि आपण वाटतं की नाही ह्याचं झालं ना ह्याच्यात मला आनंद आहे, त्याचं झालं ना त्याच्यात मला आनंद आहे. पण असं प्लीज करू नका. वयाच्या कुठल्याही टप्प्यात स्वतःसाठी वेळ काढा आणि स्वतःसाठी खूप छान 4 क्षण जगा. आणि कुठल्याही टप्प्यावर व्यायाम करा, स्वतःच्या तब्येतीला जपा. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, आता तुम्ही सगळे आईबाबांच्या वयाचे आहात म्हणून सांगते, माझ्या आईबाबांना मी खूप रिक्वेस्ट करते की डोंबिवलीपर्यंत माझं येणं होत नाही, तुम्ही प्लीज ठाण्यापर्यंत नाही तर बोरिवलीपर्यंत या. पण ते ऐकत नाहीत कारण त्यांना त्यांचा हेका सोडायचा नाही आहे. तसं जर तुमच्या बाबतीत असेल तर प्लीज आपल्या मुलांचं ऐका आणि एकमेकांच्या सोयीचं जे असेल तिथे राहायला जा, कारण आम्हाला पण तुमची काळजी घ्यायची असते, आम्हाला 24 तास तुमच्याबरोबर राहायचं असतं. मग हे डिस्टन्स, हे ट्रॅफिक, ह्याच्यातनं तुमच्यापर्यंत पोहोचायलाच वेळ जातो, त्यामुळे कुठेतरी ते अंतर येतं. तर प्लीज, म्हणजे माझ्या आईबाबांना सांगून मी थकले, पण तुम्ही जर समजून घेतलं आणि मान्य केलं तुमच्या मुलांचं म्हणणं तर खूप छान होईल. सो थँक्यू सो मच. भेटत राहूया. आता एक कार्यक्रम झाला आहे आणि आपण आता दुसऱ्या कार्यक्रमाला चाललो आहे. दृढ संध्या फॅशन शो आहे आणि आत्ता तेवढं सामान आहे आणि अजून तयार नाही. हो, किती गोड होते. तर ही आहे आमची सिद्धी. हाय. आणि हिचं नाव भाग्यश्री. हाय. सिद्धी मला खूप छान तयार करणार आहे, ब्युटिफुल दाखवणार आहे. आणि तिने एवढं सगळं आणलंय. हे कलर जर मी लावले सिद्धी तर मला हसतील लोक. आपण फक्त यातच जाऊया. आणि हे किती काय काय, किती ब्रश छान. सिद्धी फार छान मेकअप करते, तुम्ही पाहिलंय मला झी अवॉर्ड्सला. थँक्यू. थँक्यू. तुला मागून कसं कळतं पुढे कसं काय वळण? मागून कळतं कसं तुला पुढे वळण काय? ती क्रिम्पिंग करते मॅम. राजहंस करतायत ना, राजहंस. इधर फ्लेक्स करके काउंट करना है. काउंट.
मला 30% ऐसे ये पूरा शॉर्ट कसं वाटतंय? छान आहे आणि सुंदर असा राजहंस होणार या छान येतात. एक मिनिट पकडो, एक मिनिट पकडो. फायनली मी रेडी झाले. एक राजहंस झालेला आहे आता. छान आहे म्हणतात ते. आणि आता आपण स्टेजवर जाणार आहोत. हाय सगळ्या दमयंती आता. ह्या आमच्या मॅडम यांनी तयार केले आम्हाला. नल एकटाच आहेस का? एकटाच नल आहे. तर आता मी इकडे थांबले. दमयंती ज्या आहेत ते 10-12 दमयंती आहेत, त्यांचे राऊंड्स चालू आहेत आणि त्याच्यानंतर फायनल राऊंड असणार आहे. त्याच्यानंतर मला जायचं. सो आता इथे थांबले. ज्या राजहंसाने नल आणि दमयंती यांना एकत्रितपणे आणलेला आहे आणि या प्रेमाचा पुरस्कार आपल्या संपूर्ण जगामध्ये केला जातो. तुमच्या स्वतःसाठी वेळ काढला, तुमच्या स्वतःसाठी तुमचे क्षण अनुभवले, हे मला खरंच खूप छान वाटलं. तर अशा रीतीने राजहंस दबून बसलाय आता. सगळा फॅशन शो संपलाय. छान झालाय आणि ओव्हरऑल अख्खा दिवसही छान गेलाय. म्हणजे आपल्याला अवॉर्ड पण मिळालाय, आपण फॅशन शो मध्ये राजहंस म्हणून फिरून पण आलोय.